कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाने जलद गतीने कार्यवाही करावी. महापौर शर्मिला पिंपळकर. ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत कायमस्वरूपी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक पदोन्नती, वेतन, निवृत्ती वेतन, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, आश्वासित प्रगती योजना, ग्रॅज्युएटी, वैद्यकीय सुविधा तसेच विविध भागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणीवर सविस्तर चर्चा करून कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्याच्या सूचना महापौरांनी प्रशासनास दिल्या. महापौराचा पदभार स्वीकारल्यानंतर महापौर शर्मिला पिंपळकर यांची भेट घेऊन महापालिकेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत निवेदने सादर केली होती. या सर्व निवेदनावर प्रशासनासह चर्चा करण्यासाठी मंगळवारी 12 मे कैलास अरविंद पेंडसे सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभराव, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जीजी गोदेपुरे, मनीष जोशी, मधुकर बोडेकर यांच्यासह आस्थापना विभागाचे कर्मचारी तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, रिक्त पदे भरणे, लिपिक व टंकलेखक पदांवरील पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन, 7वा वेतन आयोग, सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचे थकीत देयके, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन तसेच विभागातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी निवेदने सादर केले होते त्या कर्मचाऱ्यांना समक्ष बोलवून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी महापौर शर्मिला पिंपळकर यांनी प्रशासनाने संबंधित विषयांचा सकारात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करून कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश दिले. कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असेही त्यांनी स्पष्ट केले. महापौरांनी प्रशासनाला सर्व विषयाचा अभ्यास करून टप्प्याटप्प्याने सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिले असून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासन संवेदनशीलपणे काम करेल असे आयुक्त सौरभराव यांनी नमूद केले. यावेळी श्रमिक जनता संघ, म्युनिसिपल लेबर युनियन, कामगार एकजूट संघटना, TMT एम्प्लॉईज युनियन, ठाणे महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सेवा, महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघ, ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.